पर्यंत MST CET पर्यंत नवनवीन व्हिडिओ जे आहे तुम्हाला इथं 2 क्वेश्चनचं आपलं 4 क्वेश्चनचं ऑप्शनल आहे. लोटस याचे हे फोटो जे आहेत ना झाडांचे माहित पाहिजे बघा वापर आहे. आता बघा तुम्हाला येथे ह्यामुळे कोणत्या कोणत्या झाडामध्ये प्रॉपर डेव्हलप इज बेनिफिटेड ऑर इज नॉट अफेक्टेड. आपल्या काय इयर मध्ये DH किती जाईल 10 मला विचारलंय. मग तुम्ही वापरणार कोणती टिश्यू पाहिजे होत. मग तुम्हाला ते मराठीमध्ये पण एक्सप्रेशन दिलंय ते तुम्ही वाचू. वेलकम बॅक टू बायोगुरु मराठी चॅनल. मुलांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधील जो 12वीचा टॉपिक आहे बायोलॉजीचा आपला. त्यामध्ये जवळपास 2025 जे क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरचं मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 1 मार्क्स क्वेश्चन जे आहेत त्यांचे एक्सप्लेनेशन देणार आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे तुम्हाला बोर्डाच्या क्वेश्चन पेपर पर्यंत MST CET पर्यंत नवनवीन व्हिडिओ जे आहेत तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड ते टाकणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मिस करू नका. त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चला तर बघूया आपली 2025 ची बोर्ड क्वेश्चन पेपर डिटेल एक्सप्लेनेशन सहित. पहिल्यांदा बोर्ड क्वेश्चन पेपर जो आहे 2025चा त्याच्यानुसार तुम्ही पॅटर्न समजून घ्या नेमका काय आहे. आता इथं बोर्ड क्वेश्चन 2025 नुसार तुम्हाला काही सूचना दिल्या होत्या त्या सूचना समजून घ्या. बघा, यामध्ये तुम्हाला एकूण टाइम किती आहे 3 तास. ठीक आहे, 3 तासामध्ये तुम्हाला जवळपास 70 मार्क्स पेपर अटेंड करायचा आहे. आणि तुम्हाला ऑप्शनल सहित जे आहेत 98 मार्क्सचा पेपर आहे. आता मी तुम्हाला काउंट करून दाखवणार आहे ते 98 मार्क कसे होतात बघा. पहिल्यांदा सेक्शन ए मध्ये तुम्हाला जवळपास किती 10 MCQ आहे. प्रत्येक MCQ किती मार्क आहे 1 मार्क्स आहे. म्हणजे आपला पहिला जो क्वेश्चन आहे किती मार्क्सचा आहे 10 मार्क्सचा आहे. ठीक आहे, बरोबर इथपर्यंत. चला क्वेश्चन जो 2 आहे आपला कोणता प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क आहे. एकूण तुम्हाला 8 क्वेश्चन लिहायचे आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क म्हणजे जवळपास किती हा 8 मार्कचा क्वेश्चन झाला. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला ऑप्शनल आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाही, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे. त्यामुळे तुम्हाला 10 मार्क भेटणारच. आणि हे 8 मार्क्स तुम्हाला फक्त डिफिनेशन लिहायचे किंवा एका ओळीमध्ये उत्तर लिहायचे. आता राहील होतं सेक्शन बी जो आहे तुमचा बघा. सेक्शन बी मध्ये तुम्हाला 3 ते 14 पर्यंत क्वेश्चन आहे. आता 3 ते 14 पर्यंत जवळपास तुम्हाला क्वेश्चन आहे 12 क्वेश्चन येतात. किती 12 क्वेश्चन. आणि 12 क्वेश्चन मध्ये तुम्हाला अटेम्प्ट किती करायचे एकूण फक्त 8 करायचे. आता मला सांगा जर तुम्ही 8 क्वेश्चन अटेम्प्ट केले 8 दोन्ही किती होतात पूर्णपणे 16 मार्क्सचे होतात. आणि पूर्णपणे ऑप्शन जर धरला आपण बाकीचे किती क्वेश्चन होतात पूर्णपणे 4 क्वेश्चन होतात. ठीक आहे, 4 क्वेश्चन होतात म्हणजे जवळपास किती आपल्याला 8 मार्क ऑप्शनल आहे. ठीक आहे, 4 इंटू 2 इज इक्वल टू 8 मार्क्स तुम्हाला ऑप्शनल आहे. म्हणजे इथं 8 मार्क्स तुम्हाला ऑप्शनल ठेवायचे. म्हणजे तुम्हाला 4 क्वेश्चन इथं ऑप्शनल आहे. ठीक आहे, 4 क्वेश्चन उरता येते. म्हणजे तुम्हाला त्या 4 क्वेश्चनची सूट वगैरे भेटते. त्यानंतर बघा क्वेश्चन सी जो आहे एकूण जो तुम्हाला किती 15 ते 26 पर्यंत क्वेश्चन. आता 15-26 पर्यंत किती क्वेश्चन एकूण हे पण 12 क्वेश्चन आहे. 12 पैकी तुम्हाला किती लिहायचे परत 8 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे. आता हा क्वेश्चन किती मार्काला आहे 3 मार्काला आहे. म्हणजे 8 त्रिक किती 24. तुम्हाला हा क्वेश्चन किती मार्काला आहे 24 मार्काला लिहायचा आहे. पण तुम्हाला इथे पण परत किती 4 ऑप्शनल परत. आता 4 त्रिक 12. ठीक आहे, हे त्रिक किती तुम्हाला 12 मार्काचं ऑप्शनल आहे. म्हणजे बघा तुम्हाला पेपर पास होणं किंवा पेपरला फुल मार्क्स पाहिजे किती सोपं आहे 12 किती ऑप्शनल आहे. आता सेक्शन डी मध्ये तुम्हाला 27 ते 31 पर्यंत क्वेश्चन आहे. जवळपास किती 5 क्वेश्चन आहे आपल्याकडे. आता 5 क्वेश्चन मध्ये तुम्हाला सोडवायचे किती जवळपास फक्त तुम्हाला 3 सोडवायचे बघा. एनी 3 सोडवायचे. आता 3 जर म्हटलं प्रत्येक क्वेश्चन 4 म्हणला 4 त्रिक 12 मार्काचा क्वेश्चन आहे हा. आणि पूर्णपणे फक्त 2 राहिले. आता बेचूक पूर्णपणे 8 मार्काचा तुम्हाला ऑप्शन आहे. आता आपण जर धरलं किती बघा हे 8 हे 12 आणि परत हे 8 जवळपास 12 आणि 8 म्हटले जवळपास 28 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला किती ऑप्शन होते 28 मार्क ऑप्शनल. म्हणजे 70 मार्क प्लस हे 28 मार्क तुम्हाला किती जवळपास 98 मार्कचा पेपर किती द्यायचा आहे पूर्णपणे. आता हे 98 मार्क मध्ये 28 मार्क हे आपल्याला खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला सेक्शन बी सी आणि डी हे तिन्ही पण तुम्हाला अटेम्प्ट क्षमता करता येईल. कारण तुम्हाला जे पण टॉपिक तुम्ही कव्हर केले या टॉपिकवर तुम्ही चांगला अभ्यास जर केला 100% तुम्हाला किती या 28 मार्काचे ऑप्शन आहे ते सोडून इतरत्र क्वेश्चन जे आहेत ना 100% सॉल्व्ह होतील. इतका सोपा क्वेश्चन बघा. त्यामुळे तुम्हाला अजून एक सूचना दिलेली आहे की ती बोर्डचे जे आन्सर शीट आहे कोणतं प्रत्येक सेक्शन जो आहे नवीन पेजवर सुरू करा असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे क्वेश्चन सेक्शन ए तुमचा झाला पूर्ण लिहून पूर्णपणे पेज जे आहेत ते पेजवरती संपूर्ण पेज सोडून द्यायचं ते पुढच्या पेजवर नवीन परत सुरू करायचं. ठीक आहे, असं तुम्हाला ऑप्शन आहे. मला सांगा आता तुम्हाला जवळपास इथे 28 मार्काचा ऑप्शनल आहे. 28 मार्काच्या ऑप्शनल मध्ये आपल्याला कोणताही क्वेश्चन जो आहे मनाने 100% लिहिता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन भरपूर दिले म्हणजे जवळपास किती इथं 2 क्वेश्चनचं आपलं 4 क्वेश्चनचं ऑप्शनल आहे.
इथं परत 4 क्वेश्चन ऑप्शनल आहे. इथं परत 2 क्वेश्चन ऑप्शनल. जवळपास आपला 8, 9, 10 क्वेश्चन आपला ऑप्शनल आहे. या तिघां मिळून. म्हणजे 2 मार्क्समध्ये, 3 मार्क्समध्ये आणि 4 मार्क्समध्ये. किती सोपं आहे बघा पासून. बघा सेक्शन ए मध्ये आपला पहिला क्वेश्चन आहे. सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता पहिला क्वेश्चन 10 मार्काचा आहे. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आपला बघा. द aquatic प्लांट डॅश डॅश इज नोन ॲज टेरर ऑफ बेंगाल. आता असं कोणतं झाड आहे त्याला आपण टेरर ऑफ बेंगाल म्हणतोय? लोटस आहे, पिस्ती आहे तो म्हटलं, ऐश्वर्णी आहे, त्यानंतर वेलेसरणी आहे. आता तुम्हाला सगळ्यांचे हे फोटो जे आहेत ना झाडांचे माहित पाहिजे बघा. आता एक कमळ आहे, कमळ बेंगालचा टेरर असेल का, दुश्मन असेल का ते? नसणार आहे. आता पिस्ते नावाचा प्लॅन्ट जे आहे तुम्हाला हे छानसं झाड दिसतंय बरोबर आहे. ठीक आहे. आता हे वॉटर हायसिंथ जे आहे पूर्णपणे ऐश्वर्णीय जे आहे याला आपण काय म्हणतो टेरर ऑफ बेंगाल म्हणतो. आणि कोणतं वेलिसरणी आहे हे तुम्हाला झाड एकदम छान दिसते. पण तुम्हाला हे टेप ग्रास नावाचं जे झाड वगैरे आहे आपण वापरून घेतो त्याचं. पण हे झाड असं आहे कोणतं वॉटर हायसिंथ ऐश्वर्णीय हे जर पूर्णपणे पाण्यावर जर पसरलं पाण्यामधला भरपूर सारा ऑक्सिजन आहे तर ते घेऊन टाकतं. त्यामुळे याला टेरर ऑफ बेंगाल म्हटलेले. त्यामुळे बघा झाडांची नाव जर तुम्हाला माहित असेल लोटस म्हणजे काय कमळ वगैरे आहे, पिस्टिया वगैरे आहे. त्यानंतर आईस्वर्णीय तुला म्हटलं वॉटर हायसिंथ आहे आणि कोणतं वेलिसरणी वगैरे आहे. त्यामुळे तुम्हाला करेक्ट आन्सर जे आहेत ना शोधायला एकदम प्रॉपर मदत वगैरे होऊ शकते. ठीक आहे. ऐश्वर्णीय मग आपला आन्सर कोणता असणार आहे? ऐश्वर्णीय ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे? अ फ्लावर शोज डल कलर. एक फ्लावर आहे त्याच्यामध्ये काय डल कलर थोडा फिक्कट कलर आहे. स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स आहे, चांगला सुवास वगैरे आहे आणि एडिबल पोलंग्रेन्स आहे. म्हणजे खाण्यायोग्य पोलंग्रेन वगैरे आहे. ठीक आहे. म्हणजे पोलंग्रेन खाऊ शकतात. तर तुम्हाला काय म्हटलंय? द टाइप्स ऑफ पॉलिनेशन कोणतं? तर याचा टाइप्स ऑफ पॉलिनेशन कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे त्या फ्लावरचं. आता तुम्हाला 4 ऑप्शन दिले. ॲनोमफिली आहे, कायरोपेट्रोफिली वगैरे आहे, ऑर्निथोफिली आहे आणि एंटोफिली आहे. आता पहिल्यांदा या 4ही शब्दांचे आपण अर्थ समजून घेऊ. बघा, ॲनिमल फिल्म म्हणजे काय असतं? वाऱ्याद्वारे पॉलिनेशन होतं. आता मला सांगा, वाऱ्याद्वारे पॉलिनेशन जर होतं ना पूर्णपणे, त्याला स्ट्रॉंग कलर, डल कलर कशाचाही काही फरक पडत नाही. म्हणजे आपलं हे ऑप्शन काय आहे? सरळ सरळ चुकीचं आहे. पहिलं ऑप्शन जे आहेत काय आहे? चुकीचं आहे. बघा दुसरं, कायरोपेट्रोफिलियर आहे. कशाद्वारे? बॅटद्वारे पॉलिनेशन. आता बॅटला खरोखर जर पोलन असेल, तर बॅट काय करू शकते पूर्णपणे जवळ येऊ शकते. ठीक आहे, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स वगैरे असला रात्रीच्या वेळेस. तर मग तुमचा आन्सर असू शकतं. आणि फक्त ऑर्गनोफिली का नाही पूर्णपणे कोणतं जे पक्षी वगैरे आहे पक्ष्यांद्वारे काय होतं पॉलिनेशन होतं. आता हे त्याचा ऑप्शन नाहीये आणि लास्ट मध्ये राहिलं एंटरफिली म्हणजे कोणतं कीटकांद्वारे काय होतं पॉलिनेशन होतं. आता कीटकांना पूर्णपणे त्याचा स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स महत्वाचा आहे कलर पण महत्वाचा तेव्हा कीटक त्याच्याकडे काय होतील अटॅक होतील पूर्णपणे. पण पोलंग्रेनचा काही त्यांचा संबंध वगैरे राहत नाही त्यामुळे कोणतं आपला ऑप्शन कायरो पेट्रोफिली जे आहे तो तुमचा ऑप्शन करेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता याचे अर्थ समजून घ्या बघा पहिले तुमच्या बुक्स मध्ये येईल पॉलिनेशन बाय बॅट्स त्याला काय म्हणतो आपण कायरोपेट्रोफिली आहे. त्यानंतर पॉलिनेशन बाय इन्सेक्ट कोणतं अँटोमफिली. इन्सेक्टद्वारे जर पॉलिनेशन झालं त्याला काय म्हणतो आपण अँटोमफिली म्हणतो. त्यानंतर पॉलिनेशन बाय बर्ड्स त्याला काय म्हणतो आपण ऑर्निथोफिली असं. बघा 3 नंबरचा क्वेश्चन काय आहे? पार्ट ऑफ स्पर्म कंटेनिंग एन्झाईम. स्पर्मचा असा पार्ट याच्यामध्ये काय असतं एन्झाईम असतो फॉर पेनिट्रेशन ऑफ कॉर्नर डेटा. आता हा पेनिट्रेशन म्हणजे काय रे आतमध्ये जाण्यासाठी किंवा शिरण्यासाठी कशामध्ये कॉर्नर डेटा या पार्टमध्ये. आता पहिल्यांदा तुम्हाला या ऑप्शन तुम्हाला दिले टेल मिडल पार्ट नेक आणि हेड. पहिल्यांदा आपल्याला कॉर्नर डेटा काय आहे हे समजून घ्यावं लागेल. आता बघा ही डायग्राम आहे कोणतं फिमेल ओसाइडची. जेव्हा पूर्णपणे स्पर्म जे आहेत मेल गॅमेट जे आहेत त्यांना ओ साइड मध्ये जायचं असतं कोणता त्याच्यामधला आउटर कव्हरिंग कोणता कॉर्नर डेटा. आता ह्या भागामध्ये पास करताना कोणता स्पर्मचा जो पार्ट आहे. आता मला सांगा शिफ्ट गुंगस कशी राहते मिडल पार्टचा काही संबंध नाही नेकचा काही संबंध नाही राहिलं कोणतं हेड. आता बघा हा जो स्पर्म आहे तो स्पर्म पूर्णपणे कॉर्नर डेटा हे सगळ्या भागामध्ये एंटर होणार आहे. आणि त्या सर्व भागामध्ये एंटर झाल्यानंतर कोण तो पूर्णपणे या ऊट साईडच्या बाहेर आल्यानंतर कोणता कॉर्नर डेटा या भागाला हेडनी पूर्णपणे काय कराल पेनिट्रेट करायला आतमध्ये शिरल. तो काही टेलनी शिरणार नाही उरफाटा काही शिरणार नाही तो. ठीक आहे. तो कोणता फक्त डोक्याच्या बघून हा आतमध्ये शिरणार आहे. मग आपलं टेल मिडल पार्ट नेक सगळे ऑप्शन काय चुकीचे आहे. आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे हेड आहे आपलं करेक्ट असतं आन्सर असणार आहे. म्हणजे लॉजिकल क्वेश्चन विचारलाय एवढं काही डिफिकल्ट क्वेश्चन नाही फक्त कॉर्नर डेटा आपला कुठं आहे हे माहित पाहिजे. आणि तो पेनिट्रेट करण्यासाठी कोणता भाग पूर्णपणे स्पर्मचा आतमध्ये शिरेल तो काही डोक्याचा भाग जो आहे हेडचा भाग जो आहे ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये काय असतं एन्झाईम वगैरे असतं त्या स्पर्म. बघा चौथा क्वेश्चन आहे काय म्हटलंय इन बर्ड पॉप्युलेशन ऑफ न्यूली फॉर्म ऑल्केनिक आयलँड. आता बर्डचं पॉप्युलेशन आहे नवीन आयलँड वरती स्थापन झाले नवीन स्थापन केले त्यांनी. बघा अ रेअर अली ऑफ जीन वॉज नोटेड. आता रेअर म्हणजे काय रे एकदम वेगळे अलील जे आहेत त्यांनी नोटेड केले आपल्याला बघायला भेटले. टू बी मच मोर प्रिव्हलेंट दॅन द पॉप्युलेशन ऑफ सेम स्पेसीज.
ऑन द मेनलँड. आता मेनलँड कोणतं जे पॉप्युलेशन होतं का त्याच्या पॉप्युलेशन संदर्भात त्यांनी जे नवीन स्थापन केले थोडंफार काय होतं सिंगल थोडं दिसत होतं. ठीक आहे, प्रिलियंट दिसत होतं. दिस इज नोन ॲज, तर त्याला काय आपण म्हणतोय फाउंडर, बोर, बॉटलनेक किंवा हलदाने. आता हे हलदाने नाव आपल्याला माहिती. बॉटलनेक इफेक्ट जो आहे तो पण आपल्याला माहिती. बोर इफेक्ट तो आपल्याला माहिती होतं काय, हा नवीन कोणता आहे फाउंडर इफेक्ट आहे. जर आपण याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं याचा अर्थ होतो बघा, नव्या ज्वालामुखी बेटावर काही मोजक्या पक्षांनी वसाहत बसवल्यामुळे त्यांच्या अल्ली फ्रिक्वेन्सीमध्ये बदल दिसतो. अशा छोट्या काय ना आपण फाउंड्री पॉप्युलेशनमुळे ज्या जेनेटिक बदल होतात, जे जेनेटिक बदल होतात त्याला आपण फाउंड्री इफेक्ट असं म्हणतो असतो. मग आपलं आन्सर काय असणार आहे, फाउंड्री इफेक्ट असणार आहे. आता हे हलदाने जे नाव आहे पूर्णपणे ते कशामधलं आहे, आपली जी थेरी केमिकल थेरी वगैरे त्याच्यामधलं नाव आहे. आता हे नाव तुम्हाला नवीनच आहे, बोरचा काही संबंध वगैरे नाही इथे. बॉटलनेक इफेक्ट म्हणजे कोणतं, कमीत कमी पॉप्युलेशन जर तयार झालं त्याला बॉटलनेक इफेक्ट असं म्हणतो आपण. त्यामुळे सरळ सरळ आन्सर कोणतं असणार आहे, फाउंड्री इफेक्ट आपलं आन्सर असणार आहे. बघा पाचवा क्वेश्चन आहे आपला, काय म्हटलं इथे, इन अ प्लांट डिफिशियन्सी सिम्पटम कॉल्ड डाय बॅक ऑफ शूट्स, म्हणजे ते शूट्स आहे जो शेंडा आहे झाडाचा कोणतं त्याची डिफिशियन्सी बघायला भेटते. ती कशामुळे होते आपल्याला बघायला भेटलं, वाज ऑब्झर्व, ते आपल्याला बघायला भेटली. दिस कॅन बी रेक्टिफाईड बाय दिस एलिमेंट. आता झाडाचा शेंडा जो आहे तो वाळलाय, करपलाय. आता मला सांगा, जर झाडाचा शेंडा पूर्णपणे वाळला किंवा करपला, ही कोणत्या याची डिफिशियन्सी होते एलिमेंटची. आता कोणत्या एलिमेंटच्या कमतरतेमुळे झाडाचा शेंडा वाळलाय असं त्यांचं म्हणणं वगैरे आहे. मग झिंक आहे, सल्फर आहे, आयर्न आहे किंवा कॉपर आहे. आता बघा तुम्हाला इथे एक इमेज दिली. आता या इमेजमध्ये जर शेंडा जर करपला पूर्णपणे किंवा वाळला, डायबॅक जर सूट झालं, त्या ठिकाणी कॉपरची डिफिशियन्सी जी आहेत ती आपल्याला बघायला मिळते. मग आपलं सरळ सरळ आन्सर काय येईल इथं, कॉपर हे आपलं करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, कॉपर ऑप्शन डी तुमचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. बघा नेक्स्ट क्वेश्चन समजून घेऊया. इन्सेक्ट रेजिस्टन्स प्रॉपर्टी इन कॉटन क्रॉप इज डेव्हलप बाय इंट्रोड्युसिंग अ जीन फ्रॉम, म्हणजे कॉटनचे झाड आहे त्याच्यामध्ये इन्सेक्ट रेजिस्टंट प्रॉपर्टी जी आहे ती काय डेव्हलप झाली. आता कोणत्या जीनमुळे डेव्हलप झाली, आता पहिल्यांदा इन्सेक्ट रेजिस्टंट म्हणजे काय, रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता कोणत्या इन्सेक्टला, कीटकांना. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉटनचे झाड आहे, त्या कॉटन झाडाला कोणताही आळी खात असेल, त्या आळी विरुद्ध प्रतिकारण्याची क्षमता जी आहे कोणत्या जीनमुळे आली हे तुम्हाला विचारलंय. मग तुम्हाला ऑप्शन काय दिले, बॅसिलस थ्रोन्जिनेसिस आहे, बॅसिलस सबस्टिलेशन आहे, बॅसिलस पॉलिमॅक्झा वगैरे आहे, इशेरिका कोलाई वगैरे आहे. आता तुम्हाला डायग्राम दिलेली आहे बघा. बॅसिलोथ्रोनिजेस नावाची बॅक्टेरिया आहे. त्या बॅक्टेरियामधला जीन जो आहे आपण कॉटन झाडामध्ये कोणता इन्सर्ट केला, आणि कॉटन झाडामध्ये इन्सर्ट केल्यामुळे टाकल्यामुळे कोणत्या कॉटन झाडामध्ये प्रॉपर डेव्हलप झाली कोणती इन्सेक्ट रेजिस्टन्सची. म्हणजे याला पूर्णपणे इन्सेक्ट त्रास वगैरे देऊ शकत नाही, त्यामुळे ती कोणामुळे आली, बॅसिलस थ्रोन्जिनेसिसमुळे. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर कोणतं असणार आहे, बॅसिलस थ्रोन्जिनेसिस इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. आता हे तुम्हाला सेल प्लेसमेंट दिली बघा इथे. आता हा जो जीन आहे कशामधला, बॅसिलस थ्रोन्जिनेसिस या बॅक्टेरियामधला, कुठं टाकला, कॉटनच्या प्लॅंटमध्ये टाकला. आणि कॉटनच्या प्लॅंटमध्ये हा जीन टाकल्यामुळे कोण त्याच्याकडे पॉयझन वगैरे असतं, आणि हे पॉयझन पूर्णपणे कॉटन झाडामध्ये तयार झालं. आणि कॉटन झाडामध्ये पॉयझन तयार झाल्यामुळे ही जी आळी, बोंडाळी, त्याला आपण बॉलर बस म्हणतो, ही आळी पूर्णपणे मेली. लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणतं आन्सर असणार आपलं, बॅसिलस थ्रोन्जिनेसिस इज अ करेक्ट आन्सर. बघा क्वेश्चन काय विचारलाय, द टाइप्स ऑफ इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन इन विच वन स्पेसिस इज हार्म अँड अदर इज नॉट अफेक्टेड इज टर्म ॲज, म्हणजे अशी कोणती इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन आहे ज्यामध्ये एका स्पेसिसला हार्म होते, वन स्पेसिस इज हार्म अँड अदर इज नॉट अफेक्टेड. एका स्पेसिसला तोटा होतोय, दुसऱ्याला काय म्हणतात, फायदा होत नाही, तोटा पण होत नाही. ठीक आहे, आता ही स्पेसिस म्हणजे तिचं नाव काय, कॉमर्शियलिझम आहे, पॅरासिटिझम आहे, ॲमेन्सिलिझम आहे, म्युच्युअलिझम आहे. आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगाल बघा, इथं तुम्हाला एक डायग्राम दिलेली, त्या डायग्राममध्ये तुम्हाला म्हटलंय वन स्पेसिस इज बेनिफिटेड अदर इज नॉट अफेक्टेड. मग आपलं काय विचारलंय, वन स्पेसिस इज हार्म, एकाला काय होतोय, तोटा होतोय, दुसऱ्याला काय होतोय, त्याला काही अफेक्ट वगैरे होत नाही. त्या टर्मला आपण काय म्हणतोय. मग तुम्ही मला सांगा बघा, कॉमन सिलिझम मध्ये काय, वन स्पेसिस बेनिफिट होतोय, अदर इज नॉट अफेक्टेड, हे तुम्हाला म्हणतो. ठीक आहे. आता पॅरासिटिझम मध्ये काय असतं, एकाला फायदा होतोय, दुसऱ्याला काय होतोय, पूर्णपणे तोटा होतो. तुम्हाला दोन एक्झाम्पल दिले. ठीक आहे. त्यानंतर अमेन्सिलिझम आहे, त्यामुळे तुम्हाला काय म्हटलंय, वन स्पेसिस हार्म अदर इज नॉट अफेक्टेड. मग याच्यामध्ये तुम्हाला कोणता आन्सर आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर म्युच्युअलिझम आहे, बोथ स्पेसिस बेनिफिटेड, दोघांचा पण फायदा होतोय. आपला विचारलं काय, एकाचा काय होतोय, तोटा होतोय,
दुसऱ्याला काही होत नाही. मग इथे काय होतं, एकाचा तोटा होतोय पूर्णपणे. वन स्पेसिस हार्म, अदर इज नॉट अफेक्टेड. मग तुम्हाला म्हटलं याचा आन्सर काय असेल पूर्णपणे ॲमेन्सिलिझम. ठीक आहे. आपलं कोणतं आन्सर असणार आहे? ॲमेन्सिलिझम हे करेक्ट आन्सर असणार आहे. तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथून पुढे मी तुम्हाला एम-एस-टी, सी-ई-टी जे आहे त्यामधले क्वेश्चन आहे बोर्डापर्यंत जेवढे पण क्वेश्चन पॉसिबल वगैरे असतील तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ मिस करू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा क्वेश्चन काय म्हटले इथे, द स्मॉल पोर प्रेझेंट ऑन वुडी स्टेम सरफेस विथ बार्क अँड विथ कॅरी आउट गॅसेस एक्सचेंज आर. म्हणजे झाडाच्या खोडावरती अशा काही सेल्स वगैरे असतात पूर्णपणे सरफेसवरती, बार्कवरती म्हणजे काय सालीवरती. ते काय करतात, गॅसेस एक्सचेंज काम करतात. मग सालीवरती जे पण प्रेझेंट असतं कारण आपण लेंटिस असं म्हणतो, ते काय करतात पूर्णपणे एक्सचेंज करत असतात. आता टोमॅटो लिपमध्ये असतो, हायड्रा थोडं पूर्णपणे याचा काही संबंध नाही. वेंट्रिकलचा काही संबंध नाही. राहिलं कोणतं, लेंटिकल्स. मग तुमचं करेक्ट आन्सर कोणतं असणार आहे? लेंटिसेल्स जे असतं पूर्णपणे हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. बघा पुढचं क्वेश्चन आहे काय म्हटलंय, इन द गिवन फूड चेन. तुम्हाला एक फूड चेन दिली, प्लांट, डिअर आणि लायन. बघा, इफ प्लांट ॲब्सॉर्ब 1000 joules ऑफ लाईट एनर्जी, देन हाऊ मच एनर्जी इज अवेलेबल टू लायन. जर झाडाने पूर्णपणे ऍब्सॉर्ब केली किती, 10,000 1000 joules एनर्जी ऍब्सॉर्ब केली लाईट एनर्जी, तर लायन पर्यंत किती एनर्जी पोहोचला असं तुम्हाला म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता प्लांटला किती, जवळपास 1000 तुम्ही म्हटलंय. आता 1000 काय लाईन पर्यंत जाऊ शकत नाही, म्हणजे ऑप्शन चुकीचं आहे. तुम्हाला एक डायग्राम दिलेली बघा इथं. ही डायग्राम तुम्हाला काय बोर्ड एक्झाम मध्ये नव्हती, मी तयार केलेली आहे. आता इथं पुढची म्हणजे प्लॅन्टने जर 1000 ज्यूल्स एनर्जी पूर्णपणे केली, तुम्हाला 10% एनर्जी रूल माहिती आहे. फक्त झाडाची 10% एनर्जी जाईल पूर्णपणे हरणामध्ये, डिअरमध्ये. डिअरची किती जाईल, 10% एनर्जी कोणामध्ये जाईल, लाईनमध्ये. मग जर आपण 10% जर विचार केला, तर इथं 1000, इथं पूर्णपणे 100 आणि इथं पूर्णपणे 10. मग आपला आन्सर कोणता असणार करेक्ट, 10 जूल हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. एकदम लॉजिकल क्वेश्चन विचारले मुलांना, एकदम सोपे क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे काय म्हटलंय, 10 नंबर क्वेश्चन. ग्लुकागॉन इज सिक्रेटेड बाय डायजेस्ट सेल ऑफ पॅncreas. आता ग्लुकोगॉन कोण तयार करते, पूर्णपणे सिक्रेट करते कशामध्ये, पॅncreas मध्ये. मग तुम्हाला पीपी सेल दिले, अल्फा, डेल्टा आणि बीटा. परत डायग्राम आपली घेऊन येतोय. बघा, ग्लुकोगॉन जे तुमच्या शरीरामध्ये तयार करते, कोण करते, अल्फा सेल करते. बीटा काय करते, पूर्णपणे इन्सुलिन तयार करते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ग्लुकोगॉन पूर्णपणे अल्फा आणि बीटा काय करते, आपलं इन्सुलिन तयार करते. ठीक आहे. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. मी फक्त तुम्हाला डायग्राम यासाठी टाकली, तुम्हाला लवकरात लवकर समजावं. आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय. अजून पण पुढचे क्वेश्चन बाकी आहे. आणि व्हिडिओला लाईक करा आणि कोणता व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमची एकही व्हिडिओ मी बनवलेली मिस होणार नाही. ठीक आहे. बघा क्वेश्चन 2 मधला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ एक्सेसिव्ह ट्रान्सपिरेशन इन लीव्हज. आता इथं ट्रान्सपिरेशन म्हणजे काय रे, झाडामधलं जे पाणी आहे ते बाहेर पडतं. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सपिरेशन. मग त्याचा इफेक्ट म्हणजे काय, तोटा काय होईल, पूर्णपणे परिणाम काय होईल असं तुम्हाला विचारलंय. आता मला सांगा, झाडामधून जर जास्त पाणी जर बाहेर पडलं, काय होईल पूर्णपणे. बघा, एक्सेसिव्ह ट्रान्सपिरेशन ऑफ कॉज विल्टिंग अँड द डिहायड्रेशन ऑफ प्लांट. विल्टिंग म्हणजे काय झालं, पानं सुकतील वगैरे, गळून वगैरे पडतील. इन सर्व केसेस कोणतं, द प्लांट मे बी डाय. प्लांट कदाचित मरू पण शकतं. आता मी तुम्हाला हे जे आहे मराठीमध्ये पण एक्सप्लेनेशन दिलंय. हे मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहिण्याची गरज नाही. हे फक्त एक्सप्लेनेशन तुम्हाला समजण्यासाठी आहे. हे कोणीही एक्झाम मध्ये लिहिणार नाही. तुम्हाला इंग्लिशमध्ये आन्सर लिहायचे, कारण तुम्हाला जे पण पेपर आहेत ते कोणते, इंग्लिशमध्ये आहेत. लँग्वेज ऑफ आन्सर कोणती, तुमची इंग्लिशमध्ये आहे. पण तुम्हाला ही व्हिडिओ जर मी डायरेक्टली जर एक्सप्लेन केली नाही, तर तुम्हाला ही मराठी समजण्यासाठी फक्त कामा येईल. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, विच मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग कॅन बी यूज टू ऑप्टेन मेनी जेनेटिकल आयडेंटिकल सॅपलिंग्स ऑफ एंडेंजर स्पेसीज. आता एंडेंजर स्पेसीज म्हणजे अशा स्पेसीज ज्या पूर्णपणे नामशेष होत चालले. आता त्यांना पूर्णपणे वाढवण्यासाठी, तुम्हाला एक्झॅक्टली क्लोन करण्यासाठी, म्हणजे ते स्पेसीज जसे आहेत तसे मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, किंवा प्लांट ब्रीडिंगची कोणती मेथड तुम्ही वापराल हे तुम्हाला विचारलंय. मग तुम्ही वापरणार कोणती, टिश्यू कल्चर मेथड जे आहे ती वापरणार आहे, कोणतं, क्लोन तयार करण्यासाठी. ठीक आहे. एंडेंजर स्पेसीज. आता तुम्हाला हे मराठीमध्ये एक्सप्लेनेशन दिलंय, तुम्हाला फक्त समजण्यासाठी आहे, ते पेपरमध्ये लिहिण्यासाठी नाही. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, डिफाईन स्पर्मॅटोजेनेसिस. आता स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय बघा, स्पर्मॅटोजेनेसिस इन द प्रोसेस ऑन द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म फ्रॉम द स्पर्मॅटोगोनिया इन द टेस्टिस. म्हणजे स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया जी आहे त्याला काय म्हणतो आपण, स्पर्मॅटोजेनेसिस जे आहे. तुम्हाला दिले इथे मराठीमध्ये एक्सप्लेनेशन, ही तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला हे समजण्यासाठी आहे. पुढचा क्वेश्चन तुम्हाला 4 नंबरचा, व्हॉट इज अ ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. आता ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ म्हणजे काय, झाडाची तुम्हाला ग्रोथ विचारली, म्हणजे ज्या पिरियड मध्ये झाड जास्तीत जास्त वाढतो याला काय म्हणतो आपण, ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. बघितलं का दिली बघ.
The grand period of growth is the period during which the growth rate of plant is maximum. जास्तीत जास्त ग्रोथ आहे त्या पिरियडला काय म्हणतो आपण ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. मग तुम्हाला ते मराठीमध्ये पण एक्सप्रेशन दिलंय ते तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे. बघा पुढचा क्वेश्चन आहे आपला. राईट द अँटीकोडॉन ऑफ 5 डॅश AUG 3 डॅश. आता अँटीकोडॉन कोणता आहे AUG चा? आता याच्या विरुद्ध जो कोडॉन आहे म्हणजे A ला कोण जोडणार आहे? U जोडणार आहे, U ला A जोडणार आहे आणि G ला पूर्णपणे C जोडणार आहे. हा त्याचा विरुद्ध जो आहे तो कोणता अँटीकोडॉन. हे तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मेन्शन पोलेटिंग एजंट ऑफ मेज फ्लॉवर. आता मेज म्हणजे काय मका जे आहे त्याला पोलेटिंग एजंट कोणी म्हणजे मकाचं पॉलिनेशन कशाद्वारे होतं तर होतं वाईनद्वारे. आता हे तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेनेशन. बघा पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला काय म्हटलंय विच ऑफ द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. म्हणजे जेव्हा पूर्णपणे मातीतून झाड काय करता येईल पाणी शोषून घेतं त्याची पहिली स्टेप कोणती. तर बघा फर्स्ट स्टेप कोणती पण इन्व्हेशन ही पहिली स्टेप आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय नेम द हार्मोनल डिसऑर्डर कॉज बाय द हायपोथ्रोडियम इन अडल्ट्स. हायपोथ्रोडियम म्हणजे काय आपला गोइटर जो आहे गलगंड जो आहे तो होतो त्याच्यामध्ये डिसऑर्डर कोणते हार्मोन होते नेम द हार्मोनल डिसऑर्डर कॉज बाय द हायपोथ्रोडिझम. मग त्याचा आन्सर काय आपल्याकडं ग्रेव्स डिसीज किंवा एक्झोफ्लॅमिक गोइटर त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. हा एक आजार जो आहे